नमस्कार, मी देवयानी वरसकर। आज 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिन। 11 डिसेंबर 2002 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने एकूणच पर्वतांविषयीचं गांभीर्य आणि त्याचं महत्त्व लक्षात घेऊन 11 डिसेंबर हा पर्वत दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आणि त्यानंतर दरवर्षी 11 डिसेंबरला जागतिक पर्वत दिन हा साजरा केला जातो। खरं तर पर्वतांविषयीचं गांभीर्य काय, पर्वतांविषयीच्या अनेक आख्यायिका सुद्धा आहेत, त्यांच्याबद्दलचे अनेक मतप्रवर्तन आहेत आणि विवाद सुद्धा आहेत। एकूणच या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी पर्वतांचं महत्त्व काय आहे, त्यांचं गांभीर्य कसं घेतलं पाहिजे, आरोग्यदृष्ट्या म्हणा, सामाजिकदृष्ट्या म्हणा, वैज्ञानिकदृष्ट्या म्हणा आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा पर्वतांचं महत्त्व काय आहे या संदर्भातली माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण एक अत्यंत पर्वतानुकूल किंवा पर्वतप्रेमी अशी व्यक्ती आमंत्रित केलेली आहे आणि ते आहेत रामेश्वर सावंत। रामेश्वरजी, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये। नमस्कार। तसं बघितलं तर रामेश्वर सावंत यांनी दिल्लीच्या नेहरू माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केलेलं आहे। त्यांनी हिमालयाच्या 6 वेळा ज्या काही एक्सपिडिशन्स होतात त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यातली एक आहे ती रेकॉर्डेड झालेली आहे। त्यांनी नौदलाला देखील जवळजवळ 4 ते 5 वर्ष प्रशिक्षक किंवा प्रशिक्षण दिलेलं आहे नौदलाच्या त्यांच्या जवानांना आणि एकूणच मुंबईच्या पोलीस खात्याला सुद्धा रेस्क्यूसाठी त्यांनी 3-4 वेळा मदत केलेली आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जो या पर्वतांच्या संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा असतो आणि तो म्हणजे पुरातत्व विभागाशी संबंधित। पुरातत्व विभागाच्या भुयार संशोधनामध्ये किंवा त्याच्या ज्या काही एक्सपिडिशन्स होत्या त्याच्यामध्ये सुद्धा रामेश्वर सावंत यांनी फार मोलाचा असा सहभाग आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जसं म्हणाले की आरोग्यदृष्ट्या पर्वतारोहणाचे काय फायदे आहेत, तर अस्थमाचे किंवा ब्रॉन्कायटिसचे जे काही पेशंट्स असतात त्यांच्यासाठी त्यांनी फार चांगलं असं काम केलेलं आहे। तर असे हे एक व्यक्तिमत्व आज आपण ह्या पर्वत दिनाच्या दिवशी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे। रामेश्वरजी, पुनश्च एकदा आपलं इथे स्वागत करते। नमस्कार। खरं तर आज 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिन। पर्वतांविषयी आपल्याकडे म्हणजे हिमालयापासून सह्याद्रीपर्यंत आणि खाली दक्षिणेमध्ये म्हणजे आल्प्स पर्वत हा जो काही आहे तो आपण ऐकतो, वाचतो फक्त, परंतु हे आपण प्रत्यक्ष अनुभवलेल्या पर्वत आहेत। तर एकूणच या पर्वतांच्या संदर्भात आपली आजच्या भारतातली गिर्यारोहणाची जी काही सुरुवात आहे ती कशी झाली? मुळात गिर्यारोहण म्हणजे गिर्यारोहण, पर्वतारोहण, निसर्गभ्रमण आणि निसर्गभ्रमण हा एक अतिशय सुंदर स्वच्छंद असा खेळ प्रकार आहे। साहस याचा स्थायीभाव आहे, निसर्गाशी एकरूपता आहे याचं आकर्षण आहे, शारीरिक मेहनत याची गरज आहे, एकमेकांस मदत करण्याचं तत्त्व आहे आणि स्वावलंबन याचा पाया आहे आणि या सर्वातून मिळणारा एक निर्भेळ आनंद ही याची परिणती आहे। आणि गिर्यारोहण असा खेळ प्रकार आहे की याच्यामध्ये वयाची अडकटी नाही, वेळेचं बंधन नाही आहे, फक्त इच्छा उर्मी असायला पाहिजे निसर्ग आकर्षणाची। एकूण माणसाच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक क्षमतेचा पुरेपूर कस या खेळामध्ये लागत असतो। आता एकंदरीत आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ प्रकार रुजायला म्हणजे 19व्या शतकाच्या मध्यावर 1854 स्विसमध्ये म्हणजे ते आल्प्स पर्वतराजी जे आहे त्याच्यामध्ये माउंट हॅटन हे शिखर चढलं गेलं आणि तिथून गिर्यारोहणाची एक सुरुवात झाली। त्याच्यानंतर 1937ला इंटरनॅशनल क्लाइम्बिंग, माउंटेनिंग आणि क्लाइम्बिंग फेडरेशन स्थापन झालं आणि 100 वर्षानंतर आपल्या भारतामध्ये म्हणजे 1957 उजेडायला लागलं आपल्याला की इंडियन माउंटेनिंग फाउंडेशन जी शिखर संस्था आहे त्याची स्थापना झाली। याच्या अगोदर गिर्यारोहण होत नव्हतं का? तर होत होतं। डोंगरावर चढणारे सर्व आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये नाही का लोक चढत असतात, पण त्याला एक विशिष्ट आयाम देणं, त्याला एक शास्त्र आहे। ज्याने पहिलं ते मॅटरहॉर्न क्लाइम्ब केलं तर शिखर क्लाइम्ब केलं म्हणजे नक्की काय केलं तर त्याने 3 पॉईंट टेक्निक म्हणजे 2 हात 2 पाय जे आपला निसर्गतः जे कौशल्य असतं त्याच्यावर त्याने ते शिखर क्लाइम्ब केलं। मग त्याच्यापुढे मग आपण म्हणजे फ्री क्लाइम्बिंग ज्याला आपण 3 पॉईंट टेक्निक क्लाइम्बिंग म्हणतो, त्याच्यानंतर मग ॲडेड क्लाइम्बिंग, त्याच्यानंतर आर्टिफिशियल क्लाइम्बिंग, हे नंतर मी तुम्हाला सांगेनच। भारतामध्ये सुद्धा आपल्याकडे जी इंडियन माउंटेनिंग फाउंडेशन स्थापन झाली ही ॲपेक्स बॉडी आहे, भारतातलीच नव्हे तर भारताबाहेरच्या देशातून ज्या हिमालयासाठी एक्सपिडिशन्स येतात, ज्या मोहिमा येतात त्या तिथे प्रथम त्यांना नोंदणी करावी लागते आणि नंतर मग इथून त्यांना लायझन ऑफिसर दिला जातो
ज्या ज्या विभागामध्ये त्या एक्सपिडिशन्स असतात ते इनर लाईन समजा असेल, 2 देशांच्या सीमेवरचं शिखर असेल तर संरक्षण मंत्रालयातर्फे परवानगी घेतली जाते, त्यांना पोर्टर्स पुरवले जातात. तर अशा प्रकारे आज भारतामध्ये अतिशय पाश्चात्य लोकांचं चांगलं आगमन होत आहे हिमालयाच्या निमित्ताने. भारतीय मोहिमा चांगल्या प्रमाणे होत आहेत. काही दशकांच्या तुलनेमध्ये आता इक्विपमेंट, साहित्य, साधना उपलब्ध झालेली आहे. प्रशिक्षण देणाऱ्या आपल्याकडे संस्था उपलब्ध झालेल्या आहेत. अतिशय चांगलं प्रशिक्षण आपल्याकडे दिलं जातं. त्यामुळे अतिशय चांगली सुरुवात आपल्या गिर्यारोहणाच्या अनुषंगाने भारतामध्ये आहे. नक्कीच. जसं आपण म्हणालात की गिर्यारोहणाच्या अनुषंगाने खूप चांगली सुरुवात झालेली, किंबहुना जरी म्हणजे 100 वर्ष नंतर आपल्याकडे हा जरी प्रकार सुरू झाला परदेशाच्या मानाने, तरी आता आपण एक चांगली उंची गाठलेली आहे या संदर्भात. होय. पण एकूणच जेव्हा गिर्यारोहण जेव्हा म्हटलं जाते त्यावेळेस पर्वत चढणं किंवा रॅपलिंग करणं, उतरत येणं या व्यतिरिक्त जनरली डोळ्यासमोर कुठला दुसरा विचार येत नाही. परंतु तसं बघितलं तर गिर्यारोहण हा अनेक इतर गोष्टींचा सुद्धा जनक आहे. अगदी बरोबर. तर कशा पद्धतीने, काय सांगाल त्या संदर्भात? आज आपण जी चॅनल्सवर डिस्कवरी चॅनल पाहतो, ॲनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफी, जे वेगवेगळे जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यावर जे वेगळे संशोधन होत असतात, प्रयोग होत असतात, आपण ते बेअर ग्रिल वगैरे बघतो. ह्या सर्वांचा बेस म्हणजे प्रत्येक त्यातला जो तज्ज्ञ आहे, जी टीम आहे, त्यांचा बेस पहिला माउंटेनियर आहे. त्यांना कोणत्या प्रकारचं कुठेही कोणत्या क्षणाला साहस करण्याची त्यांची तयारी असायला लागते. त्याचं मूलभूत प्रशिक्षण हे गिर्यारोहणाचं असतं. त्यामुळे गिर्यारोहण म्हटल्यानंतर फक्त आपण तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे की रॉक क्लाइम्बिंग, प्रस्तरारोहण किंवा रॅपलिंग हा भाग नव्हे. आता पाश्चात्य देशांमध्ये माउंटेनिअरिंग हा प्रकार विशेष करून काहीतरी वेगळं आपण क्रिएटिव्ह काम करतो आहोत त्याकडे झोकलेला आहे. म्हणजे त्याच्यातून काहीतरी निष्पन्न व्हायला पाहिजे. मग ती हिस्ट्री असेल, ती जिओग्राफी असेल, विज्ञान असेल, कुठच्या प्रकारचं, तर त्यासाठी जे संशोधन करावं लागतं, जावं लागतं, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्याच्यामागे बेस हा गिर्यारोहणाचा आहे. कारण गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणातून त्याची मानसिक, शारीरिक, बौद्धिक तयारी झालेली असते. म्हणजे कोणत्या वेळी कोणते अपघात झालेत किंवा होण्याची शक्यता असेल त्यावेळी त्याचं तंत्र कुशलता ही परफेक्ट असायला पाहिजे. त्यामुळे गिर्यारोहण हा एक माध्यम झालं, गिर्यारोहण खेळ प्रकार एक माध्यम झालं की तुम्हाला अनेक विषय त्याच्यातून आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येतं आपल्याला. बरोबर. जसं मी म्हटलं, जसं आपण म्हणालात की अनेक माध्यमं त्याच्यामधून आपण माध्यमांपर्यंत आपण पोहोचू शकतो. गिर्यारोहक जो असतो तो अनेक उंचीची शिखरं गाठत असतो, अनेक अशा ठिकाणी जात असतो की जिथे आतापर्यंत कोणी गेलेलं नाहीये. आणि मग त्याला तिथे असलेलं नाविन्य, तिथे असलेलं वेगळेपण हे त्याला पहिल्यांदा दिसत असते की बाबा इथे वेगळं काहीतरी हे दिसतंय, ही वनस्पती वेगळी दिसते, हा पक्षी वेगळा दिसतोय, किंवा इथे काहीतरी वेगळं वातावरण आहे. अशा दृष्टीने ह्या गिर्यारोहणाचा कशा काय उपयोग किंवा कसा काय फायदा झालेला आहे? मी आताच म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक चॅनल्स जे आहेत की त्या चॅनल्सवरचे कार्यक्रम याचा बेस गिर्यारोहण आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो की आपल्याकडे कोकणकडा किल्ला आहे, म्हणजे अहमदनगर, ठाणे, नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर. त्या कोकणकडावर म्हणजे ब्रिटिश जेव्हा आपण ज्या पर्वतांची उंची मोजली गेली, जो सर्वे प्रथम झाला, त्याचं श्रेय आपण ब्रिटिशांना देतो की उंची, समुद्र सपाटीपासूनची जी उंची, तर कर्नल साइक्सने प्रथम हरिश्चंद्रगड किल्ल्याचा पश्चिमेकडचा भाग म्हणजे कोकणकडा, त्या कोकणकडावर एक वेगळं असं निसर्ग वैशिष्ट्य त्याला दिसलं. म्हणजे काय, तर 1600 फूट खाली डेप्थ आहे त्या कोकणकड्याची. आणि जेव्हा तो सकाळच्या सत्रामध्ये धुक्याने आच्छादलेला असतो आणि पाठीमागे आपल्या सूर्याची किरण असतील तर तिथे आपल्याला गोल इंद्रव्रज दिसतं. आता हा पदार्थ विज्ञान शास्त्राचा तो म्हणजे तो चमत्कार नाही आहे, तर ते शास्त्र आहे. अशा अनेक निसर्ग वैशिष्ट्यांचा शोध ह्या गिर्यारोहणाच्या माध्यमातून लागला. मग ते लेण्यांचं सौंदर्य असू देत, ते किल्ल्यांची बांधणी असू देत, गुंफा भुयारांच्या अंतर्भागाचा ठाव असू देत, याला माध्यम हे साहसच आहे. आणि साहस हे तुम्हाला गिर्यारोहणच तुम्हाला देतो आहे. बरोबर, नक्कीच. या पातळीवरती म्हणजे जर याचा जर विचार केला तर आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा राष्ट्रीय स्तरावरती आपल्या भारत आणि महाराष्ट्रात गिर्यारोहणाची परिस्थिती काय आहे? खूप चांगली आहे. आज भारतामध्ये 9 एकूण संस्था आहेत ज्या नावाजलेल्या संस्था आहेत. त्यापैकी 4 संस्था तर अतिशय नावाजलेल्या आहेत.
मी मगाशी आपण उल्लेख केला त्याप्रमाणे नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग उत्तर काशीला आहे, जी डिफेन्स मिनिस्ट्रीतर्फे जिथे प्रशिक्षण दिलं जातं. 28 दिवसांचं प्रशिक्षण असतं ते, ज्याच्यामध्ये तुम्हाला रॉक क्राफ्ट म्हणजे दगडावरचं कातळावरचं प्रस्तरारोहण, स्नो क्राफ्ट म्हणजे तुम्हाला जो स्नोफॉल होत असतो त्याच्यावरचं प्रशिक्षण, आणि आईस क्राफ्ट म्हणजे बर्फाच्या भिंतीवरचं प्रशिक्षण, म्हणजे हिमालयातल्या हिमच्छादित शिखर जे आपण क्लाइंब करतो. पण एवढंच नव्हे तर तुम्हाला माउंटेन हझर्ड्स, नैसर्गिक आणि कृत्रिम हे निसर्गातले अपघात कसे होऊ शकतील, लँडस्लाइड्स असतात, क्रेवास असतात, स्नोफॉल असतो, तर प्रसंगावधान किंवा रेस्क्यू ऑपरेशन हे प्रशिक्षण सर्व तिथे दिलं जातं. एवढंच नव्हे तर वेदर फॉर्मेशन, क्लायमेट्स, लोकसंस्कृती म्हणजे कस्टम्स, मॅनर्स, ह्या सगळ्या टेंट मॅनर्स, वॉकिंग मॅनर्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली किंवा कृत्रिम आपत्ती ओढवली तर त्यावर तुम्ही कसं काय मात करू शकाल. आणि याचा फायदा नंतर आपल्याला, मी म्हटलं त्याप्रमाणे की रेस्क्यू ऑपरेशन आम्ही जी पोलीस विभागासाठी केलीत, किंवा कुठच्या घाटामध्ये ऐनवेळेला रात्री अपरात्री जेव्हा एखादी बस खाईत गेली किंवा एखाद्या गाडीचा अपघात झाला तर त्यावेळेला गिर्यारोहकांची सिस्टीम तिथे पोहोचते. रात्री अपरात्री त्या क्षणाला तिथे जाऊन कमीत कमी जीवितहानी कमीत कमी होईल, तिथे तातडीने मदत पोहोचेल. तिथे तुमची सरकारी यंत्रणा, पोलीस यंत्रणा किंवा आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स नाही पोहोचू शकणार, ते गिर्यारोहकच पोहोचतील. तर ह्या गिर्यारोहणाचा अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज बऱ्याच चांगल्या संस्था आहेत, चांगलं काम चाललेलं आहे. मात्र महाराष्ट्र आणि भारत किंवा भारत आणि इतर देश या दृष्टीने आपण एक कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न केला तर अजूनही आपण खेळ प्रकार तो खेळ म्हणूनच आपण करतो आहोत. अजूनही की विशेष करून ह्या गिर्यारोहणाच्या माध्यमातून जे शोध संशोधन व्हायला हवं, नवीन क्रिएटिव्हिटी व्हायला पाहिजे, तो भाग अजून आपल्याकडे कमी आहे. की त्याला कारणं मे बी अशी असतील, त्या संस्थांची आर्थिक क्षमता नसते, ध्येय असतं, सरकारचा पाठिंबा तेवढा नसतो, तो अजून आपल्याकडे अप्रोच नाही आहे. अन्यथा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की आज मिलिटरी आहे, मिलिटरीमध्ये गिर्यारोहण ज्यांचा बेसिक किंवा ॲडव्हान्स कोर्स झालेला असेल तर प्रथम प्रायोरिटी आहे त्याला. म्हणजे हाच भाग आपल्याला जसं मिलिटरीमध्ये वापरता येऊ शकतो तसा अन्यसुद्धा की कितीतरी विषयांमध्ये आपण त्यांचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. बरोबर. जसं आता आपण म्हणालात की म्हणजे भारत आणि महाराष्ट्र जर बघितलं तर परदेशाच्या मानाने आपल्याकडे तेवढासा याच्याकडे तेवढा गांभीर्याने अजून बघितलं जात नाहीये. कुठलीही संस्था म्हटली, मग हे असं जर साहसी खेळ शिकवणारी संस्था असं आपण खेळ हे म्हणूया किंवा त्याचं प्रशिक्षण देणारी संस्था म्हटली तर त्याला आर्थिक पाठबळ हे निश्चितच लागते. कारण हा कुणाच्याही जीविताशी असलेला, डायरेक्ट जीविताशी असलेला संबंध असतो. आपल्याकडे जसं आपण म्हणालात तरी पण महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्या संस्था आहेत की ज्याचं त्या अधिकृतरित्या या सगळ्या प्रकारांचं प्रशिक्षण देतात? महाराष्ट्रामध्ये ज्या संस्था आहेत त्या आता कित्येक संस्था मुंबई, पुणे, नाशिककडे आहेत. म्हणजे 1-2 संस्थांचं नाव घेणं योग्य ठरणार नाही. बऱ्याच संस्था आहेत की ज्या अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. पण महाराष्ट्रामध्ये आज अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आहे, जे आपण शिखर संस्था म्हणून महाराष्ट्रातली, की या संस्थेकडे अनेक संस्था ॲफिलिएटेड असतात आणि त्या संस्था आपल्या छोटी मोठी शिबिरं घेत असतात. पण मी एक विशेष करून ह्या निमित्ताने सांगू शकेन की महाराष्ट्रातल्या संस्थांचा अनुभव किंवा प्रशिक्षण हे महाराष्ट्रातल्या सह्याद्रीपुरता सीमित असेल. पण जर अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्यायचं असेल, प्रशिक्षण, तर नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग आहे किंवा हिमालय माउंटेनिंग इन्स्टिट्यूट आहे दार्जिलिंगला, मनालीला इन्स्टिट्यूट आहे, तर अशा ठिकाणी जाणं, मग तिथे तुम्हाला परिपूर्ण प्रशिक्षण घेऊन येता येणं हे अतिशय केव्हाही चांगलं. कारण महाराष्ट्रामध्ये आपण प्रशिक्षण फार तर कातळावरचं म्हणजे प्रस्तरारोहण, चढणं उतरणं, प्रस्तरारोत्तालन, व्हॅली क्रॉसिंग किंवा जुमारिंग इथपर्यंतच आपण घेऊ शकतो. पण त्या ज्या संस्था भारतातल्या आहेत तिथे अतिशय आपण परिपूर्ण प्रशिक्षण आपण घेत असतो. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आपण म्हणाल की गिर्यारोहण म्हटल्यानंतर साहस किंवा थोडी ती भीती वगैरे असा भाग, कोणत्या संस्था असू देत आणि कोणत्याही शिबिरांचं आव्हान असू देत, पालकांना असं वाटत असतं, कारण पालक अनभिज्ञ असतात, या पालकांना वाटत असतं की आपले मुलं हे शिकावं, ते शिकावं, त्यांनी तेही शिकावं, त्यांची इच्छा मनीषा चांगली असते. पण त्यांनी त्या संस्थांना विचारलं पाहिजे की तुम्ही हे जे शिबिर आयोजित करतात तर तुमच्याकडे किती
लोक आहेत की ज्यांनी या प्रकारचा प्रशिक्षण घेतलेलं आहे, किती तज्ञ वर्षांचा, तज्ञ लोक किती आहेत, त्यांचा अनुभव काय आहे, संस्थेचा एकूण अनुभव काय आहे. आणखी एक गोष्ट आहे, मी विशेष करून नमूद करतो की बऱ्याच संस्थांचा असं असतो की गिर्यारोहण संस्थांचा एक फॉर्म असतो आणि त्या फॉर्मवर असा एक उल्लेख असतो की आम्ही अशी काही आपत्ती किंवा दुर्घटना ओढल्यास किंवा झाल्यास आम्ही त्या जबाबदार असणार नाही किंवा पालक संस्थेला किंवा कोणाला जबाबदार ठरवणार नाही. हां, तर असं असेल तर जरूरपणे ह्या फॉर्मवर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. असा फॉर्म फिलअप करून देता कामा नये. कारण मी 100% सांगतो मला, सह्याद्रीमधले ॲक्सिडेंट्स जर अपघात असतील तर 99.99% हे मनुष्य निर्मितच असतील. म्हणजे तुमचं तंत्रकुशलता परफेक्ट नसेल, तुम्ही परिपूर्ण नसाल, तुमच्याकडून चूक, आणि गिर्यारोहणामध्ये एक चूक, साधी चूक सुद्धा तुम्हाला मोठी शिक्षा देऊन जाते, कारण चूक सावरायला वेळ मिळत नसतो. तर त्याच्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना आपण ज्यांच्या ताब्यात आपण देणार आहोत तर ही काळजी घेणं आवश्यकच आहे. त्यांचा विचार, त्यांना विचारणं, कारण हल्ली बऱ्याच हौसे गवसे नवसे या क्षेत्रामध्ये आहे. 2-4 शिबिरांचा अनुभव घेतला की त्यांना वाटतं की आपणही करू शकू. इक्विपमेंट्स मिळतात, इक्विपमेंट्स घेऊन तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात, तुम्हाला अँकरिंग जमली पाहिजे, तुम्हाला बिलेईंग जमली पाहिजे, तुम्हाला त्या नॉट्स, सेफ्टी नॉट्स जमल्या पाहिजे, तुम्हाला इक्विपमेंटची पूर्ण ओळख पाहिजे. अन्यथा पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही शिबिरांचं आयोजन केलात, आता ते कोणाच्या तरी पाल्याच्या जीवितहानीला तुम्ही कारण ठरू शकाल तुम्ही. तर असे प्रकार होता कामा नाहीत. त्यामुळे मी 100% सांगतो माझ्या 32-35 वर्षांच्या अनुभवावर की सह्याद्रीतल्या किंवा महाराष्ट्रातल्या गिर्यारोहण संस्था 99.99% आपण ज्याला नैसर्गिक अपघात म्हणू की एखादा लँडस्लाईड झाला आहे किंवा साप स्नेक्स बाईट झाल्या वगैरे, हे आपण नैसर्गिक आपत्ती समजू शकतो. अदरवाईज ॲक्सिडेंट होणं असंभव. बरोबर. म्हणजे निश्चितच त्याची काळजी सुद्धा घेणं तितकंच आवश्यक आहे. आणि आपण बघतो म्हणजे आता कोविडमुळे सुट्टी झालेली आहे मुलांना, नाहीतर जनरली उन्हाळ्याच्या सुट्टी लागली आणि हिवाळ्याची सुट्टी लागली की अनेक पेपरमध्ये अशा ॲडव्हर्टाईज यायच्या किंवा समाज माध्यमांवरती जाहिराती येतात की इथे 6 शिबिर आहे, तिथे रॅपलिंगचं, प्रस्तरारोहणाचं अनेक शिबिर आहे, तर तुम्ही या, 8 दिवसांचं आहे. पण ती सुद्धा अशा केवळ तिथे एक अँझायटी असं आपण म्हणूया, म्हणजे उत्तेजना म्हणून न बघता त्याचे संरक्षक असलेले व्ह्यूज किंवा इतर ह्या गोष्टी बघूनच अशा शिबिरामध्ये सहभागी व्हायला पाहिजे किंवा आपल्या पाल्याला त्याच्यामध्ये सहभाग घ्यायला द्यायला पाहिजे. आता जसं म्हणालात की गिर्यारोहण हे जसं साहसी तर आहेच, फक्त साहसीपणा हा जर विषय सोडला तर त्याचे इतर ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि त्याच्यातून रोजगाराच्या संधी आपण कशा उपलब्ध करू शकतो? मगाशी जे मी म्हणालो होतो की गिर्यारोहणाचे तत्व वगैरे, पुढे जाऊन मी सांगतो की स्वयंपूर्णता, आत्मविश्वास, जिद्द, साहस, तडजोड, प्रसंगावधान, कोणत्याही संकटावर मात करण्याची ताकद, असे अनेक गुण या गिर्यारोहणामुळे अंगी रुजू लागतात. रुजलेले असतील तर ते वाढीला लागतात. मात्र त्याची सुरुवात ही छोटं ट्रेकिंग, आपण पदभ्रमण ज्याला आपण म्हणतो, किल्ल्यांवरचं असेल, डोंगरांवरचं असेल, एकदम तुम्ही रॅपलिंग किंवा एकदम तुम्ही जुमारिंग किंवा व्हॅली क्रॉसिंग, एकदम साहसाकडे जाऊ नका. ह्या गोष्टीने सुरुवात व्हायला पाहिजे. तर माणसाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही हा खेळ छंद बदलून टाकतो, एवढं मी तुम्हाला सांगेन. अनेक विषय असतात. किल्ल्यावर आपण गेल्यानंतर सुद्धा किंवा डोंगर माथ्यावर गेल्यानंतर सुद्धा असे प्रश्न पडतात, का, कुणी, केव्हा, कधी, कसं, आणि त्या प्रश्नांचा नंतर ध्यास घेऊन आपण त्या उत्तराच्या साठी आपण प्रयत्न करत असतो आणि करायला पाहिजे. आपण तुम्ही संधीचं आपण म्हणाल की रोजगाराच्या संधी कित्येक आहेत. म्हणजे मागच्या काही दशकांच्या तुलनेमध्ये आज तुम्हाला ही जी मगाशी चॅनल्स सांगितली त्या चॅनल्सवर तर आहेच, तुम्हाला गलेलठ्ठा पगार देऊन तुम्हाला इन्व्हाइट केलं जातं. ह्या ज्या प्रगत संस्था आहेत भारतातल्या, तिथे तुमचा बेसिक कोर्स A ग्रेडमध्ये, त्याच्यापुढे ॲडव्हान्स कोर्स A ग्रेडमध्ये, त्याच्यापुढे तुम्ही सर्च अँड रेस्क्यू कोर्स A ग्रेडमध्ये, त्याच्यापुढे मेथड ऑफ इन्स्ट्रक्टर A ग्रेडमध्ये, किंवा हे 4 कोर्स तुम्ही जर केलात, त्यातले 2 कोर्स जरी तुम्ही केलात, तरी तुम्हाला भारतात ज्या हिमालयातल्या मोहिमा येतात, फॉरेन एक्सपिडिशन ज्या असतात, त्या तुम्हाला इंडियन माउंटेनिंग फाउंडेशनतर्फे तुम्हाला ॲज अ लायझन ऑफिसर म्हणून जाता येऊ शकतं. ही एक गोष्ट. भारतीय मिलिटरीमध्ये, म्हणजे तिन्ही फोर्समध्ये तुम्हाला विशेष करून त्यांच्या आर्मी डिव्हिजन वेगळे आहे,
आर्मी डिव्हिजनमध्ये माउंटेनिंग डिव्हिजन वेगळे आहे की तुम्हाला प्राधान्याने तिथे घेतलं जातं. तुम्ही ऐकलं असेल की ग्लेसियर, सियाचन ग्लेसियरमध्ये वगैरे ITBP, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, याच्यामध्ये कोण आहेत? माउंटेनियर, की ज्यांचा आता लेह, आता जी चायनाच्या पार्श्वभूमीवर जी लेह लडाख, कोण होते? माउंटेनियर्स, की कसून तेच करणार. सर्जिकल स्ट्राईक जो होतो कोण करतं? माउंटेनियर्स, बेस माउंटेनियर्स. खडतर प्रशिक्षण असतं, अतिशय खडतर प्रशिक्षण असतं. केवळ रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग नव्हे, फार खडतर प्रशिक्षण असतं. मी म्हटलं ना की बेसिक कोर्समध्ये मॅडम 10 जणांमध्ये 2 जणांना A ग्रेड दिला जातो. आणि त्याच्यामध्ये फॉरेनर सुद्धा असतात, तिन्ही शाखांचे, म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे जवान असतात, ITBP, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जवान असतात, NCC कॅन्डिडेट्स असतात, आणि आपण सिव्हिल असतो. 10 जणांचा एक ग्रुप, त्या 10 जणांमध्ये फक्त 2 जणांना A ग्रेड दिला जातो. कित्येक मुलं, कित्येक युवक ते ट्रेनिंग असह्य होतं, करू शकत नाही म्हणून माघारी येतात. अशा प्रकारचं प्रशिक्षण असतं. त्यामुळे आपण म्हणतो तेवढं गिर्यारोहण सोपं नाही आहे, सहज नाही आहे. मात्र हा मार्ग आहे, तुम्हाला शॉर्टकट नाहीत. याच्यात तुम्ही निष्णात झालात तर पुढे तुम्हाला रोजगाराच्या संधी खूपच आहेत. आज बऱ्याच देशांमध्ये माउंटेनियर्सना म्हटलं ना की अनेक संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला प्रायोरिटी दिली जाते, चांगले पगार दिले जातात. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच आज कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये आउटबाउंड ट्रेनिंग प्रोग्राम्स हा नवीन म्हणजे ह्या दशकापासून सुरू झालेला आहे. बऱ्याच कंपन्यांचे फंड्स असतात आणि आउटबाउंड ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात. तर त्या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी सुद्धा मला HRDचे लोक आणि माउंटेनियर्स तुम्हाला आवश्यक असतात. चांगली तुम्हाला चांगलं मानधन मिळत असतं, जे काही वर्षांमध्ये मिळत नव्हतं. ते आज चांगले तुम्हाला करिअरच्या संधी अतिशय चांगल्या आहेत. नक्कीच. म्हणजे आता जसं सांगितलं की माउंटेनिअरिंग, जसं आपण गिर्यारोहण म्हणायला शब्द खूप सोपा आहे, परंतु त्याचं जे प्रशिक्षण आहे ते फार खडतर आहे. आणि किंबहुना आपण जे बघतो, म्हणजे TV वरती कधी कधी बघतो किंवा काही सिरियल्समध्ये बघतो, किंवा जसं तुम्ही म्हणालात की इतर काही याच्यासाठी वाहून दिलेले काही चॅनल्स आहेत, त्याच्यामध्ये बघतो अनेक ह्याच्यातून ते बर्फातून अगदी फार एक एक पाऊल हळूहळू टाकून जात असतात. म्हणजे ते तेवढं सोपं नाहीये, कारण अनेक कलॅमिटीशी ऍट अ टाइम आपल्याला तिकडे सामना करायचा, ॲक्लिमेटाइज तुम्हाला व्हावं लागतं. तिथले आजार वेगळे असतात. बरोबर. त्यामुळे तुम्हाला तिथे ॲक्लिमेटाइज झाल्याशिवाय आणि परिपूर्ण प्रशिक्षण असल्याशिवाय तुम्ही हे साहस करू शकत नाही. मगाशी मी म्हणाला त्याला थोडी जोड देतो मी, की इथला सह्याद्रीतला अगदी तुम्ही पान, फुलं, पक्षी, कीटक, झरे, दगडमाती कोणताही विषय घ्या तुम्ही, प्रत्येक विषय PhDचा संशोधनाचा होऊ शकेल. नक्कीच. आणि अगदी सहजपणे. म्हणजे माझे काही मित्र आहेत की ज्याने किल्ल्यांच्या वास्तुस्थापत्यशास्त्रावर त्यांनी PhD केलेली आहे. बरोबर. आपल्याकडे बरेच किल्ले आहेत, वेगळ्या धाटणीचे किल्ले आहेत, वेगळ्या राज्यसत्तेमध्ये बांधलेले, पुनर्बांधणी केलेले किल्ले आहेत, लेणी आहेत, सह्याद्री आहे. तर बरेच विषय आहेत की ज्याच्यावर तुम्ही ध्यास म्हणून जर काम केलं तर हा छंद तुम्हाला अतिशय चांगलं तुमचं करिअर घडू शकतो. बरोबर. नक्कीच. त्याला आवडही पाहिजे आणि तितकंच संशोधन वृत्ती सुद्धा आपल्या अंगात पाहिजे आणि साहसीपणा सुद्धा पाहिजे. तर ह्या गोष्टी निश्चितच आपण साध्य करू शकतो. आणि त्याचबरोबर याचा उपयोग आपण भारताला सुद्धा, म्हणजे आपल्या सगळ्याच, म्हणजे वैज्ञानिक किंवा म्हणजे विज्ञानासाठी म्हणा, संस्कृतीसाठी म्हणा, किंवा इतर अनेक गोष्टींसाठी आपण करून देऊ शकतो. आता जसं आपण गुंफांचा उल्लेख केलात, गुंफा किंवा गुहा किंवा भुयार हा अजूनही आपल्याकडे, म्हणजे अजूनही आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संदर्भात अजूनही बोललं जाते की अजूनही त्या तिथल्या कुठल्या तरी एका साखरभाव किंवा दहीभाव किंवा दूधभावीतून असा रस्ता आहे की जो किनाऱ्यावरती येतो, किंवा काय तो मग बंद करून ठेवलेला आहे, असं आख्यायिका, किंवा खरं असेल खोटं असेल परमेश्वराला ठाऊक, अनेक किल्ल्यांबाबतीत सांगितलं जाते की मग ती असा तो दगड फिरवला की तो दरवाजा उघडतो, किंवा म्हणजे अलिबाबा आणि 40 चोरच्या आपण जमान्यामध्ये गेल्यासारखं आपल्याला कधी कधी वाटते. हे जे काही शोधण्याचं किंवा हा जो काही एक थ्रिल आहे ते कशा पद्धतीने या माध्यमातून केलं जाते, किंवा त्याच्यासाठीचा बेस काय असतो? बहुतांशी काय झालं आपल्याकडे की मधली काही म्हणजे ब्रिटिश काला, म्हणजे 150 वर्षाच्या आपण ज्या पारतंत्र्यामध्ये होतो, की त्याच्यानंतरची काही दशकं आपण ह्या विषयाकडे तेवढं गांभीर्याने पाहिलंच नाही. त्यामुळे बहुतांशी आपल्याकडे आख्यायिका, दंतकथा ह्या निर्माण झाल्यात. जसं आपण म्हणालात की सिंधुदुर्ग किल्ल्यावरूनचं भुयार वगैरे, पूर्वीचं वास्तुस्थापत्यशास्त्र एवढं प्रगल्भ होतं.
ज्यांनी शिवतीर्थ रायगड बांधला तेच हिरोजी इंदुलकर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्थापत्यकार होते. अशा कुठच्याही प्रकारचं भुयार नाही. फार तर विजयदुर्गाचं भुयार जे धुळपांच्या वाड्याकडे जात होतं. सज्जनगडावरचं बालेकिल्ल्यावरचं भुयार हे खाली चोरदिंडीपर्यंत जात होतं. असे काही किल्ले की राजसत्तेतील लोक म्हणजे शत्रू जर पहिल्या तटावरून आतमध्ये आला, दुसऱ्या तटावरून बालेकिल्ल्यात प्रवेश करता झाला तर संरक्षण म्हणून, सुरक्षितता म्हणून ते राजसत्तेतले अधिकारी किंवा त्यांना चोरदिंडीद्वारे जाता येऊ शकेल एवढेच फक्त मार्ग होते. असे कुठच्या प्रकारचे किलोमीटर्समध्ये अशी भुयारं नव्हती. त्यामुळे ह्या आख्यायिका दंतकथा अशा जन्मल्यात. कारण आम्ही काही भुयारांचं संशोधन केलं, त्याच्यामध्ये अशा कुठच्याही प्रकारचे काही किलोमीटर्समध्ये भुयारं आढळली नाहीत. ऑक्सिजन हा लागतोच ना. हो, नक्कीच. पितळखोरा जिथे आपण 40 किलो आम्ही एक भुयार संशोधन केलं होतं, तर ते सुद्धा एक गुंफा होत्या ह्या की बौद्ध भिक्षुकांच्या गुंफा. जसं आपल्या लेणी सह्याद्रीमध्ये ज्या कोरल्या गेल्यात, काही अपूर्ण अवस्थेमध्ये राहिल्यात, त्या गुंफा होत्या. तर त्यामुळे असं कुठच्याही प्रकारचं भुयार नाही. रेवदंडाचं एक भुयार आहे. भुयार म्हणण्यापेक्षा तो चौकी गस्ती घालणारा जो पहारेकरी असतो तो पूर्णपणे त्या तटाच्या खाली तो सहज फिरू शकेल अशा प्रकारचा तो मार्ग केलेला होता. त्यामुळे अशी कोणतीही भुयारं नसतात. आपल्याकडे ह्या बाबतीत जिथे गूढ आहे तिथे संशोधन करण्याच्या ऐवजी आपण त्याची आख्यायिका किंवा दंतकथेमध्ये आपण त्याचं रूपांतर पण फार करतो, जास्ती करतो. बरोबर. जेव्हा असं गुहांचा किंवा गिर्यारोहणाचा किंवा त्याचा विषय येतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर नेहमी एक पिक्चर येतो, तो म्हणजे जैत रे जैत. त्या पिक्चरमध्ये जो काही कडा दाखवलेला आहे म्हणजे तो शेवटी ते मधाचे पोळे, कर्नाळ्याचा जो सुळका आहे त्याबद्दल सुद्धा म्हणजे अनेक हे होते. म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे तिथे जाऊन लपून राहिलेले शिरडोनच्या त्या ह्याच्यावरती इथपासून असं हे आहे. आणि तो जेव्हा सुळका जेव्हा त्या पिक्चरमध्ये दाखवला गेला तेव्हापासून याच्या बाबतीतलं जास्ती म्हणजे तेव्हा तर होतं, परंतु मग ह्या कडे किंवा कपारी याबाबत जास्ती जरा अट्रॅक्शन लोकांना वाटायला लागलं. मग फिल्म इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं, कारण आपल्याकडे फिल्म इंडस्ट्रीचा फार पगडा आहे सगळ्याच तरुणाईवरती म्हणा किंवा एकूणच आपल्या भारतातल्या जनतेवर, त्याचा उपयोग या गिर्यारोहणाच्या आवडीच्या वाढीसाठी झाला असं तुम्हाला वाटते का? तसं झालं नाही. कारण का की ज्या पद्धतीने व्हायला हवा होता की गिर्यारोहणाचा प्रसार चांगल्या पद्धतीने आपल्या पिक्चरमध्ये काय दाखवलं जातं की जास्तीत स्टंट्स असतात. तो 10 फुटाचा स्टंट हा 100 फुटाचा किंवा 1000 फुटाचा दाखवला जाऊ शकतो. पण वास्तविकरित्या आपल्याकडे असे काही कडे, असे काही सुळके, अशा काही अभेद्य कातळ भिंती आहेत, असं काही निसर्ग शिल्प सौंदर्य आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की इंद्रव्रज की हा फार कमी ठिकाणी दिसतो की तुम्ही कोकण कडावर जायला पाहिजे. अशाचं जे शूटिंग किंवा फिल्म मध्ये जो हे पाहायला पाहिजे होता वास्तवता किंवा किल्ले आहेत आपले, त्या किल्ल्यांवर ते किल्ले प्रकाशित होतात यायला पाहिजे होते. तर त्यामुळे गिर्यारोहण किंवा काय म्हणू आपण त्याला की पर्वतारोहण म्हणा किंवा सृष्टीतलं ह्या प्रकारचं जे सौंदर्य आहे जे गिर्यारोहकांच्या नजरेतून जे पाहतात ते कुठेच तसं आलेलं नाही आहे. आणि ते यायला हवं होतं. म्हणजे किल्ले लेणी किंवा आपल्याकडे त्या बाबतीतलं खूप मोठा डेफिनेटली की आता मला सांगा की किल्ले किंवा जे आपण लेणी म्हणतो आणि घाटमार्ग सातवाहनांच्या काळापासूनचे आहेत. बरोबर ना, की जेव्हा आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये ही बंदरं होती, शुरपारक म्हणजे नाला सुपाराताचं, कल्याण, भडोच किंवा अगदी वेंगुर्ल्यापर्यंत, की देश विदेशाशी व्यापार चालत असे. आणि हा व्यापार कुठे तर राजमार्गाची 10वी राजधानीकडे असते. सातवाहनांची जी राजधानी पैठण आणि उपराजधानी त्यांची जुन्नरला होती. मग जुन्नरकडे जाणारा जो माल हा माळशेजघाट किंवा नाणेघाटातून जायचा. तर त्या घाटमार्गाची खोदाई झाली. त्या घाटमार्गाच्या संरक्षणासाठी किल्ले उभारले गेलेत. म्हणजे नाणेघाट आणि माळशेजच्या अवतीभोवती तुम्ही म्हणाल तर हरिश्चंद्रगड किल्ला आहे, कोंबड किल्ला आहे, भैरवगड किल्ला आहे, वरती नाणेघाटाच्या वरती जीवदानी किल्ला आहे, हडसर, चावंड, हटकेश्वर, शिवनेरी ह्या किल्ल्यांचा त्यांना खडा पहारा होता. आणि याच अनुषंगाने लेण्यांची खोदाई त्याच निमित्ताने ह्याच्यामध्ये झाली. म्हणजे पूर्वीच्या
व्यापाऱ्यांचा जो तांडा होता त्यांचे पाडाव ह्या लेण्यांमध्ये थांबायचे. म्हणजे बौद्धकालीन लेण्या म्हणजे सातवाहनांच्या पहिल्या 4 शतकांमध्ये जी हिनयानपंथीय शिलाशिल्प कोरली गेलीत आणि नंतरच्या पुन्हा 300 वर्षांची मध्ये निष्क्रिय कालावधी गेला. पुन्हा जी पुढची 300 वर्षे खोदली गेलीत ती महायानपंथी होती, पण बौद्ध शिल्पच होती. असं निसर्ग शिल्प भरपूर आहेत आपल्याकडे. म्हणजे तुम्ही कल्पना करणार नाही की जुन्नर, केवळ जुन्नरमध्येच 184 लेणी आहेत, 115 खोदीव पाण्याची टाकी आहेत, 36 शिलालेख आहेत, ब्राह्मी प्राकृत भाषेमध्ये शिलालेख आहेत. हे कुठे येत नाही, बरोबर, हे यायला पाहिजे. तुम्ही जर इकडे बोरघाट, आपण जे पुण्याला जात असताना पूर्वीचा खंडाळाचा बोरघाटाच्या पायथ्याशी कोंदिवडे लेणी आहेत, आंबिवलीची लेणी आहेत, त्याच्या संरक्षणार्थ राजमाची ढाकबैरी किल्ले आहेत, वरती आपण गेल्यानंतर लोहगड विसापूर किल्ले आहेत, तुंगतिकोणा किल्ले आहेत, त्याच्या खाली कारल्याची लेणी आहेत, भाजे लेणी आहेत. ही यांची जी म्हटलं ना की लेणी घाटमार्ग जे खोदले गेलेत आणि किल्ले हे ज्यांचं जी बांधणी उभारणी झाली सातवाहन काळामध्ये, हे एकच सूत्र होतं, एकच वेळ बांधली गेली. पण याकडे ज्या गांभीर्याने पाहायला पाहिजे, याकडे ह्या विषयांकडे विद्यार्थ्यांनी, युवकांनी गिर्यारोहणा माध्यमातून एक एक विषय घेऊन त्यावर अभ्यास करायला पाहिजे, ध्यास घेतला पाहिजे. ते होत नाहीये, त्यामुळे ते विषयामध्ये दुर्लक्षित किंवा उपेक्षित होतात. बरोबर, नक्कीच. आपल्याकडे थोडासा एक आत्ताचा इन्स्टंटचा खूप असा जमाना वाढीस लागलेला आहे की झटपट जे काय असेल ते पटपट, त्यामुळे थोडंसं हे कुठेतरी उपेक्षित राहिलंय असं म्हटलं तर म्हणजे तुमच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे. रामेश्वरजी, आतापर्यंत जे काय आपण बोललो, गिर्यारोहणाची माहिती दिलीत किंवा फार चांगल्या पद्धतीने तुम्ही याचे काय ॲडव्हान्टेजेस किंवा डिसॲडव्हान्टेजेस आहे त्या संदर्भात सुद्धा सांगितलं. परंतु जेव्हा आपण प्रॅक्टिकली विचार केला जातो त्यावेळेस याच्यातून आपल्याला उपयोग काय, हा आत्ताचा नवीन हे आहे, फंडा आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून डिक्लेअर होऊन आता झाली 20 वर्ष झाली, 25 वर्ष झाली. सिंधुदुर्ग जिल्हा इटसेल्फ म्हणजे आपला हा जिल्हा निसर्ग वैविध्याने किंवा अशा डोंगर कडा कपाऱ्यांनी एवढा समृद्ध आहे की अनेक अशी ठिकाणं आहेत की जी अद्याप आपण बघितलेली नाही, जी कोणी अद्याप पादाक्रांत केलेली नाही. आपण फक्त साहस म्हटलं की आपण आंबोली म्हटलं जाते आणि मग तिथली जे काही 2-3 मनोरगड, मनोसंतोषगड किंवा या संदर्भातला विचार केला जातो. पण अगदी खारेपाटणपासून पार दोडामार्गपर्यंत अनेक अशी ठिकाणं आहेत की अद्याप अनटच्ड आहेत. तर पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला या गिर्यारोहण माध्यमातून कसा काय फायदा होऊ शकतो? मला वाटतं 14-15 वर्ष होऊन गेली. 14-15 वर्षापूर्वी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 32 किल्ल्यांचं मी संशोधन केलं होतं. त्यावेळेला लोकांना 14-15 किल्ल्यांपलीकडे किल्ले जिल्ह्यात माहिती नव्हते. 32 किल्ल्यांचं तेव्हा संशोधन केलं आणि त्या दरम्यान आता 10 कोट, गडीकोट हे वाढलेत. सांगायचं असं की केवळ मालवणकडच्या देवबाग किंवा तारकर्लीचं स्कुबा डायव्हिंग किंवा स्नॉर्कलिंग किंवा वॉटर स्पोर्ट्स इथपर्यंत पर्यटन स्थिमित ठेवायचं का आपल्याला किनारपट्टीवरचं? तर सह्याद्रीकडे तर अनेक गोष्टी आहेत, त्या कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी कालावधीमध्ये बरंच काय देता येण्यासारखे आहेत. पण याच्यावर प्रकाश पडायला पाहिजे, याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे पर्यटन विभागाने. ही मानसिकता ही आणणार कुठून आपण? ही लोकांची असायला पाहिजे आणि शासनाची असायला पाहिजे. की विशेष करून तुम्हाला एक सांगतो की पुणे की नाशिक किंवा या इतर जिल्ह्यांमध्ये त्यांनी गडकोटांसाठी सुद्धा फंड घेतलेला आहे आणि फंड वन खात्याकडून फंड दिलेला आहे, MTDC फंड मिळतो, राज्य शासनाकडून फंड मिळतो. आणि इकडे आपल्याकडे काय होतं की एखाद्या वनक्षेत्रामध्ये आपण जायचं तर वन विभागाचे कायदे आपल्याला आड येतात. ह्या इथून गोष्टी तुम्ही हे केल्या पाहिजे. त्याच्यानंतर जर लोकांना किल्ल्यांकडे वळवायचं असेल, किल्ल्यांकडेच नव्हे, ते उपेक्षित किल्ले आहेत, महाराजांच्या आपली धारातीर्थ आहेत, ती स्वातंत्र्य प्रेरितेची ती धारातीर्थ आहे, ती तिथे जायचं असेल तर पर्यटनाच्या अनेक संधी तिथल्या ग्रामीण मुलांना उपयोग मिळू शकतात. तिकडे मनोहरगड किल्ला आहे, आम्ही याच वर्षी तिथे एक साहसी प्रकार घेतला होता की मुलींकडून ते मनसंतोषची शिखर आम्ही क्लाइंब करून घेतलं होतं. हे समजा तिथली मुलं शिकलीत. व्हॅली क्रॉसिंग रॅपलिंग करून घेतलं होतं, ही तिथली मुलं समजा हे कौशल्य शिकलीत, तर आम जनतेला सुद्धा याचा आनंद आपण देऊ शकतो. तर साहसाला तेवढं तुम्ही सपोर्ट किंवा सक्रिय साथ तुम्ही दिली पाहिजे. तर तो भाग आपल्याकडे तेवढा होत नाही. त्याकडे
जिल्हा कलेक्टर्स आहेत किंवा इथले राजकीय लोकप्रतिनिधी आहेत, त्याने विशेष कोण गांभीर्याने पाहायला पाहिजे. म्हणजे ज्या एखाद्या सिंहगडासाठी किंवा ज्या पुरंदरसाठी किंवा तोरणागडासाठी दरवर्षी जर फंड पडत असेल, दरवर्षी निधी जर मिळत असेल तुम्हाला, तर तुमच्या मनोरगडासाठी किंवा तुमच्या, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल तुम्हाला की कोल्हापूरला जाणाऱ्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून, म्हणजे पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून कोल्हापूरला जाणारा 94 घाटवाटा आहेत. बर, हे मार्ग वेगळे, हे रस्ते वेगळे, 94 पूर्वीच्या घाटवाटा, आणि प्रत्येक घाटवाटांचं सौंदर्य वेगळं आहे. याच्यावर एक संदर्भ ग्रंथ होईल की पूर्वीची रहदारी, म्हणजे बाजार वहिवाटीचे मार्ग वेगळे होते आणि रेग्युलर रहदारीचे मार्ग वेगळे होते. अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य आहे. आणि हे जर कमर्शियल झालं, म्हणजे तिथल्या लोकांनी, तिथल्या ग्रामस्थांनी जर पर्यटन त्या वाटेवरून जर नेलं, तर लोक पैसे देऊन यायला तयार आहेत. कारण आपल्याकडे बायोडायव्हर्सिटी एवढी सुंदर आहे, वेगळ्या प्रकारचे दुर्मिळ वनस्पती आहेत, दुर्मिळ पशुपाखरं आहेत, हे दाखवायला नको का? याच्यातून त्याचं संरक्षण होईल, त्या आणि तुम्हाला रोजगाराची साधने उपलब्ध होतील. त्यामुळे हे चर्चा करून किंवा बोलून बाता करून असं होणार नाही. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मी माझ्या अनुभवाप्रमाणे सांगतो आणि स्पष्टपणे सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक जण किंवा प्रत्येक व्यक्ती, म्हणजे याला असा अहंभाव असतो की मला सगळं काय कळतं, आणि याच्यात नुकसान आपलं फार होतंय की त्याला काहीच कळत नसतं. हौसे गवसे नवसे असतात ना, तसे या क्षेत्रातही आहेत. हे दुर्दैव आपलं की संशोधन म्हणजे नक्की काय, की इतिहासातले आपण एखाद्यातले दाखले दिलेत आणि 4 आपण लेख लिहिले म्हणजे संशोधन का? ते संकलन झालं. इतिहास संशोधन म्हणजे तुम्ही त्याच्यात भर काय घातली आहात? अनेक इतिहास साधनांचा उपयोग करून त्याच्यात तुम्ही मुलाची कामगिरी काय केल्यात, काय भर घातली तुम्ही? आज किल्ल्यांविषयी अनेक पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्याचं अनेक 2-2.5 लाख कागदपत्र अजून ज्यांचं वाचन झालेलं नाहीये. हा ध्यास घेता येऊ शकणार नाही का? कितीतरी मौलिक माहिती याच्यामध्ये होऊ शकेल. मनोहरगड किल्ला की ज्यावर छत्रपती शिवरायांचं 32 दिवसांचं वास्तव्य होतं, हे तिथल्या लोकांना माहिती नसतं. हे आपलं दुर्दैव की आग्र्याच्या सुटकेनंतर महाराजांची पहिली कोणती मोहीम झाली असेल तर रांगणागडाचा वेढा महाराजांनी स्वतः मोडून काढला. त्यांचे सख्खे सावत्र बंधू व्यंकोजी राजे आणि बेलोल खान त्यांनी तो वेढा दिला होता, आणि तो वेढा मोडून कडून महाराज मनोहरगडावर आले. ह्या मनोहरगडावर आपल्या शिवापूरच्या 32 दिवसांचं वास्तव्य, ते 32 दिवस सलग वास्तव्य त्यांचं नव्हतं, पण त्यावेळेला या किनारपट्टीवरचे सिद्धी ब्रिटिश पोर्तुगीज यांना एक दहशत द्यायची होती. सप्तकोटेश्वर, गोव्यातल्या सप्तकोटेश्वराची पुनर्बांधणी करायची होती. महाराजांनी त्यावेळेला कामं केली होती. ती कामं जर मनोहरगडावरून त्यांचे बेत आणि पुढची धोरणं रचली गेली तर मनोहरगडाचं त्यांचा सहवास किती मोठा आहे. तर अशा गोष्टी बऱ्याच आहेत की ज्या नवीन त्या विषयावर प्रकाश पाडणार आहेत, प्रकाश टाकणार आहेत. हा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांना किंवा युवकांना हा मार्ग देता आला पाहिजे. आणि तो आपण देता केवळ तारकर्लीमध्ये जाऊन तुम्हाला जर हे करायचं असेल, बरं तारकर्लीमध्ये पण जे वॉटर स्पोर्ट्स करतो, क्रिएटिव्हिटी काय, पुढे क्रिएटिव्हिटी काय, म्हणजे तिथे जाऊन ह्या माकड, म्हणजे मी असं म्हटलं तर त्याचं अतिशयोक्ती होणार नाही. रॅपलिंग सोपा प्रकार आहे. मी तर 80-85 वर्षाच्या लोकांना उतरवतो, अतिशय सोपा प्रकार आहे. तसं स्नॉर्कलिंगमध्ये लोकांना तेवढ्या पुरता आनंद मिळतो, पण त्या लोकांनी त्या अनुभवाचा उपयोग तुम्ही नवीन निर्माण काय केले आहेत, नवीन काय शोधले आहेत. समुद्राकाठी एवढी प्रवाळ आहेत, समुद्राच्या तळाशी प्रवाळ आहेत, त्याचा शोधायला पाहिजे. असा भाग आपल्याकडे होत नाही. किल्ले आहेत आपल्याकडे आणि किल्ल्यांचे वास्तुस्थापत्यशास्त्र, त्याचे तट, त्याचे बुरुज, उपत्यका, अधित्यका, वेगवेगळ्या प्रकारे त्याची फांजी, त्याच्या जंग्या, हे कोण लिहिणार, कधी लिहिणार? आणि युवा आपल्याकडे शक्ती आहे, युवा ताकद आहे, त्यांना जर आपण हा मार्ग दिला तर डेफिनेटली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला वेगळा आयाम मिळू शकेल. कारण आपण म्हणाल की 20 वर्ष झालीत पर्यटन जिल्हा जाहीर होऊन, आणि जर आपलं महाराष्ट्र मंडळ म्हणजे महाराष्ट्र टुरिझम MTDC किंवा इथलं जिल्ह्याचं जो काही विभाग असेल तो जर, इव्हन मी सांगतो आपत्ती व्यवस्थापन, तोही आपला एवढा सक्रिय नाही आहे की ज्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. म्हणजे रेस्क्यू ऑपरेशनसाठी मी पाहतोय की रेस्क्यू ऑपरेशनसाठी आपल्याला लोणावळा किंवा अजून लोणावळा वगैरे किंवा कोल्हापूरच्या विभागावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं. की रेस्क्यू ऑपरेशन म्हटल्यानंतर तुम्ही त्या घटनेला, त्या क्षणाला तिथे पोचायला पाहिजे आणि कमीत कमी जीवितहानी कशी आपल्याला वाचवता येईल, लोकांना कसं वाचवता येईल तिथे पोचता आलं पाहिजे. हे करता येण्यासारखं मॅडम आहे. तर आपल्या निमित्ताने मी आवाहन करतो
नक्कीच. आणि आपण आवाहन करा की ह्या गोष्टी अशा व्हायला पाहिजेत. नक्कीच. आपण जे सांगितलं की 94 अशा वाटा आहेत कोल्हापूरशी जोडणाऱ्या, म्हणजे हा इटसेल्फ हा एवढा एक वेगळा मुद्दा आहे किंवा पैलू आहे पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून. दागिने 94 वाटा जरी आज पर्यटनाच्या एक्सप्लोर दृष्टीने झाल्या केल्या तर किती, आणि एक वेगळं म्हणजे चैतन्य आहे, एक वेगळा निसर्ग सौंदर्य आहे, आणि प्रत्येक वाटेचं जी काही आयडेंटिटी असणार ती वेगवेगळी असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो शेवटचा मुद्दा सांगितले की रेस्क्यू ऑपरेशन. नक्कीच आपण म्हणतात असं की आपल्या जिल्ह्यामध्ये बाबल अल्मेडा टीम कुठेही दरीमध्ये एखादा मृतदेह दिसला की हे नाव पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु आपली रेस्क्यू म्हणजे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जी आहे ती कधी युवकांना प्रशिक्षित करणार, त्यांची स्वतःची अशी टीम का असू शकत नाही, हा सुद्धा मुद्दा या दृष्टीने अधोरेखित होतो. खरं म्हणजे त्यांनी अशी एक टीम आतापर्यंत तरुणांची एक तयार करायला पाहिजे होती की कुठेही काही प्रसंग आला तर ही 10 जणांची आमची टीम आहे. त्याच्यामध्ये पोलीस असतात, त्याच्यामध्ये डॉक्टर्स असतात, त्याच्यामध्ये पत्रकार असतात. रेस्क्यू ऑपरेशन टीम म्हटल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे खाली उतरणंच नव्हे तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट हा महत्वाचा असतो त्यावेळेला. त्यामुळे पत्रकारही असतात, डॉक्टर्स असतात, तुमचं होमगार्ड असतो ती टीम असते, पोलीस असतात. या सर्वांचं मिळून जर 8 तालुक्यांमध्ये किमान पण सह्याद्रीकडचे जरी आपण 4 तालुके घेतलेत तर त्यांचं अतिशय चांगली टीम आपण तयार करू शकतो आपण. नक्कीच नक्कीच. रमेश्वरजी आतापर्यंत जे सांगितलं आता एकूणच पर्यटनाचा एक महत्त्वाचा मुद्दा जर सोडला तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्याचा फार मोठा उपयोग होतो. आणि माझ्या मतेप्रमाणे तुम्ही यू टू कॅन डू इट नावाची एक संकल्पना रुजवलेली होती अस्थमा पेशंटसाठी, ब्रॉन्कायटिस पेशंटसाठी. काय आहे, आमच्या दर्शकांना याबाबत फार उत्सुकता आहे. मगाशी गिर्यारोहण म्हटलं की प्रथम बघा तुम्हाला डोंगरात जायचं आहे असं म्हटलं तरी एक आपल्याला उत्साह असतो, उत्स्फूर्त उत्साह असतो तो की आपण काहीतरी वेगळं पाहणार आहोत, वेगळं काय करणार आहोत. त्यामुळे अर्धा मनुष्य तिथेच फ्रेश झालेला असतो. काही असे आपल्या समाज जीवनामध्ये माणसं असतात किंवा पेशंट्स असतात की जगण्याचा आत्मविश्वास त्यांनी गमावलेला असतो, वेगळ्या आजारातून असेल. अशी अस्थमा आणि ब्रोंकायटिस असलेले पेशंट्स रुग्ण की त्यांची एक मुंबईला संस्था सेंट जॉर्ज हॉस्पिटलला डॉक्टर प्रमोद निफाडकर ते त्याचे अध्यक्ष होता, आता ते नाही आहेत, अस्थमा आणि ब्रोंकायटिस असोसिएशन, त्यांच्या संस्थेद्वारे आम्ही पेशंट्सना जवळपास 9 वर्ष आम्ही घेऊन जात होतो. म्हणजे त्यांना समुद्रकिनारीच ते जाऊ शकत नाहीत कारण समुद्रकिनारी ओझोन वायूचा लेअर असतो, त्याचा आम्हाला त्रास होऊ शकतो, आपण मरू शकतो, इथपर्यंत त्यांनी दहशत घेतलेली असते. कळसुबाईला आम्ही त्यांना, कळसुबाई म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर, मग त्या कळसुबाईच्या वरती शिखरावर घेऊन गेलो, त्यांना मोठा आत्मविश्वास मिळाला. त्यामुळे तो आत्मविश्वास देणारी ती मोहीम यू टू कॅन डू इट, तुम्ही हे करू शकता, आपणही हे करू शकता, हे तो आत्मविश्वास देणारी मोहीम आम्ही ती चालू केली होती. त्यामुळे अनेक पेशंट्स त्याच्यामध्ये यायचे आणि अतिशय त्यांनी चांगलं केलेलं आहे आणि आत्मविश्वास घेतलेला आहे त्यांनी. तर असं आपल्याला म्हणजे हेल्थच्या अनुषंगाने सुद्धा आपण अगदी डोंगर दऱ्यांवर त्यांना घेऊन गेलो काही पेशंट्सना वगैरे तरी त्यांना आत्मविश्वास मिळू शकतो. त्यामुळे आरोग्याच्या अनुषंगाने सुद्धा गिर्यारोहण किंवा साहस हे आहेच आहे. म्हणजे माझ्या कित्येक एक्सपिडिशनमध्ये किंवा ह्याच्यात की ज्याने आपण हृदयामध्ये जेव्हा पेसमेकर वगैरे बसवलेलं आहे तर त्या मुलांचं व्हॅली क्रॉसिंग केलेलं आहे की त्यांच्या पालकांना पहिली चिंता होती की माझा मुलगा हे करूच शकणार नाही. त्यांना तर आत्मविश्वास मिळाला पण त्याच्यापेक्षा त्या मुलाला आत्मविश्वास मिळाला की मी हे करू शकतो, अरे काहीच नाही आहे. हा त्याला जो मिळालेला आत्मविश्वास त्याला आयुष्यामध्ये बरंच काही देऊन जातो. नक्कीच. रामेश्वरजी आतापर्यंत आज पर्वत दिनाच्या अनुषंगाने तुम्ही खूपच छान माहिती सांगितलेली आहेत, परंतु स्वतः तुम्ही एक गिर्यारोहकात गेली 30-35 वर्षे या संदर्भात काम केलं आणि भारतातली जी सर्वोच्च इन्स्टिट्यूट किंवा शिखर इन्स्टिट्यूट म्हणाल अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रशिक्षक म्हणून काम केलेलं आहे. तर एकूणच महाराष्ट्र आणि सह्याद्री ह्याचा जो काही घनिष्ठ संबंध आहे, म्हणजे महाराष्ट्राशिवाय सह्याद्री आणि सह्याद्री म्हटलं की महाराष्ट्र नाही. आजच्या पर्वत दिनी या सह्याद्रीच्या संदर्भात काय सांगाल आणि त्याची सुरक्षितता, कारण जिथे चांगलं आहे तिथे वाईट सुद्धा आहे, मग ते पर्यावरणाच्या अनुषंगाने असू दे किंवा इतर काही अनुषंगाने असू दे, ही सुरक्षितता सह्याद्रीची कशी राखायला पाहिजे याबाबत काय सांगाल? महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणारं एकमेव भौगोलिक वैशिष्ट्य असेल तर ते म्हणजे सह्याद्री. म्हणजे ह्या सह्याद्रीतल्या पर्वतराजी, ह्या पर्वतराजीने इथली जीवसृष्टी
साकार करण्यात आणि इथली संस्कृती समृद्ध करण्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आहे. ही पर्वतराजी, पर्वतशृंखला आणि त्यात उगम पावणारे अगणित जलप्रवाह यामुळे इथलं पर्यावरण आणि जीवसृष्टी अगदी युगानुयुगात संगोपित झाली आहे. त्यामुळे एकूण भारताच्या संदर्भामध्ये आपण हिमालय, गंगा, जमुना जे महत्त्व देतो, जो आदर देतो, त्याच्याहून किंबहुना जास्त प्रत्येक महाराष्ट्रातला सह्याद्री आणि सह्याद्रीतून वाहणाऱ्या गंगा, भीमा, कृष्णा, गोदा या नद्यांना देतो. आपल्याला माहिती आहे की 71% पृथ्वी तलावर 71% पाणी आणि 29% जमीन आहे. हे 29% जमीनसुद्धा 7 भूपृष्ठांच्या ढालीवर, ज्याला आपण ढालीचा सिद्धांत गेल्या शतकामध्ये जो वैज्ञानिकांनी मांडला त्याच्यावर तरंगती आहे. म्हणजे कॅनडा, ब्राझील, सहारा, सायबेरिया, युरेशियन, त्याच्यानंतर ही सह्याद्री आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया ह्या ढालीवर या भूपृष्ठाच्या ढाली आहेत. भारताच्या एकूण भूप्रदेशाचा 6वा हिस्सा व्यापणाऱ्या आणि पृथ्वी तलावर सर्वात विस्तृत अशा अग्निरसजन्य सह्याद्रीच्या उत्पत्तीविषयी अजूनही संशोधकांमध्ये संशोधन सुरू आहे, गूढता आहे. जसं 13.5 कोटी वर्षापूर्वी अंटार्क्टिकहून एक तबक निघालं आणि 3.5 कोटी वर्षापूर्वी ते युरेशियन भूतकावर आदळलं आणि हिमालयातून हिमालयाची निर्मिती झाली. या सरकणाऱ्या भूतबकांच्या टकरीमध्ये जी प्रचंड उष्णता निर्माण होते आणि परिणामतः जो भूपृष्ठातून, भूगर्भातून जो तप्त अग्निरस, मॅग्मारस उफाळून वरती येतो, त्याच्यातून निर्मिती झाली या सह्याद्रीची. त्याला आपण डेक्कन ट्रॅप किंवा पश्चिम घाट जी म्हणतो. असा सह्याद्री हिमालयाच्या नंतर विस्ताराने मोठा आणि भारतीय उपखंडामध्ये सर्वात ज्येष्ठ, परिपक्व जर कोणता पर्वत असेल तर सह्याद्री. लेणीसुद्धा म्हणजे प्राचीनत्व, पुरातत्व, वास्तुशिल्प आणि भूराजकीय दृष्टीने जर विचार केला एकूण भारताच्या संदर्भात तर 75% अधिक लेणी आणि 25% अधिक किल्ले आपल्या सह्याद्रीमध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. एवढं शिल्पसौंदर्य, मानवनिर्मित शिल्पसौंदर्य याचा एक सुंदर मिलाप आपल्या सह्याद्रीमध्ये पाहायला मिळतो. तर अशा सह्याद्रीमध्ये सुद्धा आता वृक्षतोड प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. मानवी हस्तक्षेप, नको तितका मानवी हस्तक्षेप, पर्यटनाच्या नावाखाली विकास कामं, त्याच्यामुळे होणारं ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, त्याच्यामुळे म्हणजे अशास्त्रीय झालेली बांधकाम आहे ज्याच्यामुळे पृथ्वी, ज्या भूपृष्ठाचा समतोल बिघडला जातो आहे, त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्तींना आपण सामोरं जातो आहे. बायोडायव्हर्सिटी आहे, जैविक वैविधता नष्ट होते, ह्याचं दुःख होतं आहे. त्यामुळे सह्याद्रीत राहणाऱ्याने आपण म्हणतो ना की समुद्र, शिवराय आणि सह्याद्री याने एकवटून स्वातंत्र्य संग्राम विजय झाला. आपण हिमालयाला देवतात्मा म्हणतो, तसं सह्याद्रीला पण स्वातंत्र्यात्मा म्हणतो. त्या सह्याद्रीवर अनेक स्वातंत्र्याची धाडतीर्थं आहेत, किल्ले आहेत. आणि आज आपण फक्त विकासाच्या नावाखाली आपण सह्याद्रीच आपण उपद्रव देतो आहोत. एक आश्चर्य वाटण्यासारखं अनेक काही तत्व आहेत या पर्वत दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. ह्या 29% आपण जी जमीन म्हणतो भूपृष्ठावरची, त्यातला 27% भाग हा पर्वतश्रेणीमध्ये आहे. 56% एकूण पृथ्वी तलावरची जी बायोडायव्हर्सिटी आहे ती या पर्वतांमध्ये 56% आहे. एकंदरीत 13% लोक, अजूनही एकंदरीत पृथ्वी तलावरची 13% लोक पर्वतांवर राहतात. ज्या आपल्याला प्रमुख शहरांना पाणी पुरवठा किंवा पृथ्वी तलावर 70% शुद्ध पाण्याचा पुरवठा या पर्वतांमधून होत असतो. आणि बहुतांशी शहरं जी आहेत जशी मुंबईसारखी ती सुद्धा पर्वतांमधून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत. असं सगळं होत असताना सुद्धा आपण आज किती प्लास्टिकचा कचरा असतो सह्याद्रीमध्ये. आम्ही अनेक वेळेला किल्ल्यांवर जात असताना, अनेक घाटवाटा धुंडाळत असताना अनेक कचरा आम्हाला मिळत जातो. तर हे गांभीर्य जर आपण नाही बाळगलं तर कित्येक वर्षानंतर आपण बराच मोठा हा वसा सह्याद्रीचा आपण गमावून बसू. त्यामुळे ह्या पर्वत दिनाच्या निमित्ताने मी प्रत्येक निसर्गप्रेमी किंवा प्रत्येक सुजाण नागरिकाला मी आवाहन करेन, नवी प्रार्थना करेन की जेवढं होतं आपण जेवढं सह्याद्रीचं या पर्वत रांगेचं संरक्षण करू तेवढ्या पुढच्या पिढ्या आपल्या सुरक्षित राहतील. अन्यथा विकास कामं ही कधी संपणार नाही, त्याची हाव कधी संपणार नाही. कारण एक घाट झाल्यानंतर, आता उदाहरणार्थ बघा तुम्ही सोनवडे घाट होतोय, हा घाट होतोय आणि हा घाट झाल्यानंतर तिथे
कमर्शियल लोक, म्हणजे तिथे बाजारपेठ वसणार, मग वस्ती वसणार, किती पट्टा जाईल त्याच्यामध्ये. बरोबर. आज दुर्मिळ शेखरुखार तिथे फ्लाइंग स्क्विरल तिकडे आहे. काही वर्षांपूर्वी आपण त्या कोल्हेकुया आपण ऐकत होतो सह्याद्रीमध्ये. आज आपल्याला ही सगळी दुर्मिळ, ह्याला आपणच जबाबदार आहोत ना. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भाग्य हे आहे की आपल्याला पश्चिमेकडे समुद्र लाभला आहे आणि पूर्वेकडे सह्याद्री लाभला आहे. योगायोगाने राधानगरीचा संरक्षित पट्टा आहे अभयारण्याचा, ही खरीच संपत्ती आहे आपल्याकडे. तर विकासाच्या नावाखाली आपल्याला किती हवं आहे आपणच ठरवलं पाहिजे. आताच बघा चौपदरीकरण होत आहे. हो. आणि जाता जाता म्हणजे माझ्यासारखा निसर्गप्रेमी माणूस म्हणजे हळवा होतो. कारण हे जे स्वरूप दिसतंय आपल्याला की किती डोंगर तुम्ही उद्ध्वस्त केले आहेत, आपण झाडं कापलेली आहेत, किती पक्ष्यांचे किती पशुपक्ष्यांचे आपण एक आदिवासी आपण उठवलेला. त्यामुळे मी विनंती आणि प्रार्थना करू की विकासाच्या नावाखाली आपण माणसाचा किती हस्तक्षेप आपण करावा याला कुठे ते मर्यादा यायलाच पाहिजे. नक्कीच नक्कीच. एकूणच आज जागतिक पर्वत दिन. रामेश्वरजींनी सांगितलं तसं की हिमालय हा जसा देवतात्मा आहे तसा सह्याद्री हा आपला स्वतंत्रात्मा आहे. आणि या सह्याद्रीच्या कुशीमध्ये अनेक ठिकाणी आपली धारा तिथं अशी आहेत की जी आपल्याला प्रेरणा देत असतात, आपल्याला स्फूर्ती देत असतात. परंतु त्याच्याकडे आजही आपलं अनेक अशी ठिकाणं आहेत की जे अनेक दुर्लक्षित आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या पर्वत दिना दिवशी आपला हा जो काही सह्याद्री आहे किंवा ही जी काही पर्वत राजींची एक फार मोठी देण आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे, त्याचं जे काही संवर्धन आहे किंवा त्याचं जे काही जतन आहे ते करणं ही काळाची गरज आहे. अन्यथा पुढच्या पिढ्यांसाठी आपण काहीही ठेवणार नाही हे आता आपल्याला जरी समजत नसलं तरी कालांतराने पुढच्या पिढ्या ह्या आपल्याला कधीतरी कुठेतरी दूषण देणार आहेत की त्यांनी आपल्यासाठी राखलं नाही म्हणून आज आम्ही ही परिस्थिती अनुभवतोय. निश्चितच यावरती विचार होणं ही आजची गरज आहे आणि आज पर्वत दिनाच्या दिवशी यावरती निश्चितच सांगोपांग विचार होईल अशी आशा वाटते. एकूणच फक्त सर्वसामान्य माणसाने हा वसा घेतलेला आहे का तर नाही, याच्यासाठी सगळ्या यंत्रणांनी एकत्र येऊन काम करणं हे आवश्यक आहे. मग ती शासकीय यंत्रणा असो, प्रशासकीय यंत्रणा असो, सामाजिक असो, आर्थिक असो आणि आपण जी आपली कुटुंब व्यवस्था असो. आपण आपल्या घरातल्या मुलाला जर सांगितलं की हे दगड आहेत, ही माती आहे, इकडे आपण कचरा करायचा नाही किंवा आपण डोंगरावरती गेल्यानंतर तिथे काय अनुभवायचं हे जर आपण आपल्या मुलांना जर अनुभवायला दिलं किंवा त्यांना जर शिकवलं तर निश्चितच याच्यामध्ये फार मोठा परिणाम होऊ शकतो. एकूणच आज पर्वत दिना दिवशी रामेश्वर सावंत आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी पर्वत म्हणजे काय आणि त्याच्याबाबतचे इतके वेगवेगळे जे काही कंगोरे आहेत ते अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दामध्ये आपल्याला उलगडून दाखवले. त्याबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्ह परिवारातर्फे मी रामेश्वर सावंतजींचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.